तुला परत अरे गप्पे उडव उडाव उडाव क्या अरे वडायचे असते लगेच असं तेव्हा ढिल्ली सोडतोय त्याला. त्याला शेपटाला बांध काहीतरी. हात नाही घालायचं. दुपारी 2-3 वाजल्यापासून काम करतो मी आज आणि 4-5 वाजता काहीतरी काम संपलं माझं. एक व्हिडिओ बनवायचं होतं मला, त्याचं मोस्टली सगळं काम झालेलं आहे. पण तरी पण काही गोष्टी लॅपटॉपचा माझा प्रॉब्लेम झालेला आहे, त्यामुळं मला अजून पुढचं काय काम करता येत नाही आहे. तेच मी बघणार आहे घरी जाऊन परत. पण संध्याकाळची वेळ म्हटलं की मला पर्सनली खूप आवडते गावाकडची. आमच्या गावाकडची संध्याकाळ खूप आवडते, कारण की इथे एवढे भारी सीन असतात. मग अशी मी पतंग उडवत होतो मुलांसोबत. त्यावेळेस माझं काम संपलं. काम संपल्यानंतर मला काहीतरी फ्रेश व्हायचं होतं, तर त्यामुळं मग मी बाहेर गेलो. मुलं पतंग उडवत होती. तिथे गेल्यावरती थोडाफार त्यांच्यासोबत वेळ घालवला, फ्रेश झालो आणि परत कामाला बसलो. तर त्यामुळं मोस्टली संध्याकाळची ज्या वेळेस आपण पर्सनली मला खूप आवडतं संध्याकाळची जी वेळ आहे आमच्या गावातली. आणखी संध्याकाळची आरती होते, तर अजान लागते. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, माणसं ये जा करतात ह्या रस्त्यावरती. आणि ह्या रस्त्यावरनं सनसेट खूप भारी दिसतो. त्या आधीच मी बऱ्याच वेळा ह्या रस्त्याचं शूट पण केलेलं आहे, मी दाखवलेलं आहे पण ऑलरेडी. ह्या रस्त्याचं एक गोष्ट आहे की इथं लहान मुलं खूप खेळतात. आणि लहान मुलं खेळत असताना काय होतं की मोस्टली संध्याकाळच्या वेळेस ज्यावेळेस शाळा सुटल्यावरती मुलं घरी येतात ना, त्यावेळेस खूप भारी खेळतात मुलं इथे. आणि त्या सगळ्या गोष्टी बघायला भारी वाटतं असं एकदम. म्हणजे जर तुम्ही कुठल्या तरी कामातून येत आहे आणि जर ह्या गोष्टी तुम्ही बघाल तर नक्कीच तुम्हाला सॅटिस्फॅक्शन भेटेल. तर माझं काम उरकल्यानंतर मी गेलो जिममध्ये गेल्यानंतर ॲज युजल सुरुवातीला थोडासा वॉर्म केला, जेणेकरून माझे मसल्स किंवा माझी बॉडी जिमसाठी तयार होईल. त्यानंतरनं काय केलं, मी माझी चेस्ट खूप दुखत होती आणि हाच व्यायाम जो होता जो मी केला होता 2 दिवसापूर्वी, काल काल केला होता. त्यामुळे माझे मसल्स खूप दुखत होते चेस्टचे. सो मी परत तोच व्यायाम केला, जेणेकरून ते जे काय मसल्स आहेत माझे ज्यांच्यावरती ताण आला तो परत त्यांच्यावरती ताण येईल आणि ते थोडेसे रिलॅक्स होतील. त्यामुळे मी परत तोच व्यायाम केला, ज्या व्यायामामुळे मला दुखत होतं. आणि सहसा युजली जिम करताना हेच होतं की जर तुम्हाला कोणत्या मसलला ताण आलेला असेल कोणता एक एक्सरसाइज करून, तर तीच एक्सरसाइज करा, जेणेकरून तुमचा जो ताण आहे तो रिलीज होऊन जाईल. त्यानंतरनं ते एक्सरसाइज केली. नंतरनं घेतले बायसेप्स आणि चेस्ट, हेही 2 सेट मी मारलेले. त्यामुळे मी परत बायसेप्स आणि चेस्ट मारली, जेणेकरून परत त्या मसल्सवरती ताण येईल आणि ते मसल्स रिलॅक्स होतील. आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, एक्सरसाइज झाली. त्यानंतर मी स्ट्रेचिंगसाठी गेलो, स्ट्रेचिंग करायला लागलो. आणि त्यानंतरनं स्ट्रेचिंग करता मला करायचं होतं माझ्या ॲब्सवरती काम. सो मी परत ॲब्सवरती काम करायला लागलो.
कोर आणि ॲब्स खूप महत्त्वाचे आहेत. सो त्यामुळं माझं सध्या कोरवरती मी फोकस केलेला आहे, कोर आणि ॲब्सवरती फोकस केलेला आहे. त्याचा व्यायाम झाला त्यानंतरनं मी परत एकदा शेवटी जाताना माझं फ्लेक्सिंग केलं, बघितलं की बॉडी कशी पद्धतीनं ग्रो होती आहे. सो शोल्डर चांगले आहेत, बायसेप चांगला आहे, ट्रायसेप चांगला आहे, इन द सेन्स बॉडी खूप चांगल्या पद्धतीनं ग्रो होती आहे.